नमस्कार. आज आपण करूया जिरा राईस आणि राजमा. त्यासाठी लागणारे साहित्य: राजमा आपण आता कुकरमध्ये शिजायला टाकू. राजमा, पाणी, तमालपत्र 1, मोठी विलायची 2, 4-5 लवंग, मीठ, आता आपण 4 शिट्ट्या करून घेऊयात. आता आपण जिरा राईस करूयात. त्यासाठी कुकर ठेवूयात. 2 चमचे तूप घालूत. एक चमचा जिरा टाकू. 2 हिरवी मिरची टाकू. भिजवलेला तांदूळ घालू. पाणी घालूया 2 वाट्या. चवीपुरतं मीठ. आता आपण ह्याचं टोपण लावून 2 शिट्ट्या काढून घेऊयात. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूयात. 4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण हे मिक्सरला वाटून घेऊयात. त्याच्यानंतर टमाट्याची प्युरी करून घेऊयात. 2 टमाटे, आता आपण पॅन ठेवूयात. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूत. 2 चमचे तूप घालूयात. 1 चमचा जिरा, 1 तमालपत्र, बारीक चिरलेले 2 कांदे, कांदा चांगला लालसर परतून घेऊयात. त्यानंतर आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालू. ती पण चांगली परतून घेऊयात. त्याच्यानंतर आपण टमाट्याची प्युरी घालूयात. ती चांगली परतून घेऊयात. आता आपण मसाले घालूयात. 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे गरम मसाला. हे चांगलं आपण परतून घेऊ आधी. हळद अर्धा चमचा आणि पाणी घालूयात. राजमा उकळलेलंच पाणी घालूया, शिजवलेलं पाणी. आता राजमाची आपण पेस्ट केली होती थोडीशी, ती पेस्ट घालूयात. आता शिजवलेला राजमा घालूयात. चवीनुसार थोडंसं मीठ घालू. आपण राजमा उकळताना आपण मीठ घातलं होतं, त्याप्रमाणे थोडंसं मीठ घालूयात आणि 5 मिनटं वाफ काढून शिजवून घेऊयात. आपला आता राजमा तयार आहे. एन्जॉय. लाईक